हॅलो फ्रेंड्स, मी तुम्हाला आता आरी वर्कचा हँडमेड पॅच कसे कट करायचे ते तुमच्याशी मी शेअर करणार आहे. मी पण फर्स्ट टाइमच केले, या अगोदर केले पण व्हिडिओ केले नव्हते. आता व्हिडिओ करत आहे. आरी वर्क केल्यावर क्लॉथवर थोडंसं एक्स्ट्रा क्लॉथ ठेवून कट करून घ्यावे क्लॉथ. मग नंतर छोटे सीझर असते ना, ट्रिमर नका घेऊ ना, मोठं सीझर पण नका घेऊ. छोट्या सीझरने हे असे टोकाला, म्हणजे लोटसच्या कोणत्याला टोकाला असं थोडंसं स्लो घेत कट करून घ्यावे पूर्ण टोकाला. आता 6 आहेत ना पूर्ण पान, 6-7 असं पान आहेत ना जे लोटस आहे तसं. जरी स्लो, सगळ्यांना वाटते किती फास्ट असते, करू शकतात हे व्हिडिओ फास्ट आहे म्हणून, तसं नसते. आरी वर्क हा काम हा स्लो असते खूप. जेवढं स्लो ना आपण करता त्याची फिनिशिंग तेवढी छान येते. आणि कोणतेही शिकतच जमते, एकदम काही येणार नाही ना शिकलं की. जसं करता आपण तसं एक्सपिरियन्सनुसार आपल्याला फिनिशिंग येते. खालच्या साईडला सुद्धा खूप स्लो कट करून घ्यावे, कारण हँगिंग्स असतात ना, धागा असते. थोडंसं जरी क्लॉथ असला ना, नंतर लास्टला थोडंसं कट करायला येते का पाहावे. आला तर कट करा, थोडंसं जरी राहिला ना तरी चालते आपण, कारण लास्टला सोल्डरिंग मशीनने त्याला फिनिशिंग देणार आहोत. मी कट करण्याच्या अगोदर आरी वर्क केले ना क्लॉथवर, त्या अगोदर बॅक साईडला जरी थ्रेडने आपण करता ना आउटलाईन, त्यावर पूर्ण साईडने फॅब्रिक ग्लू अप्लाय करून असे पूर्ण मग हाताने असं स्प्रेड करून घेतले सगळीकडे, म्हणजे साईडला पूर्ण, कारण आपण ते कट करता ना क्लॉथ म्हणून त्यासाठी. आणि आपण सिल्क थ्रेडचं गाठ मारता ना, त्या तिथे सुद्धा आपण हे गम लावून घ्यायचे. सुकल्यानंतर काहीच नाही होणार, म्हणजे क्लॉथ जाणार नाही, कारण आपण फॅब्रिक ग्लूने कट केला ना. पण फिनिशिंग चांगली यासाठी सोल्डरिंग मशीनने मी फिनिशिंग देत आहे. मी पण फर्स्ट टाइम सोल्डरिंग मशीन यूज करत आहे, कारण चांगल्या फिनिशिंगसाठी सोल्डरिंग मशीन जेव्हा वाफ येते ना, ते गरम होते ना, तेव्हा सुरुवात करायची. आणि स्लो, खूप स्लो, कारण क्लॉथ आणि वर्कसुद्धा जळून जाऊ शकते, साठी स्लो टच करून घ्यावे. तुम्हाला वाटणार बी नाही असं लास्टला हे किती छान दिसते ते. असं रेडीमेड आहे, हँडमेड आहे, पण रेडीमेडपेक्षा पण छान दिसते. तुम्ही हे पॅच जरी ब्लाऊजवर लावून आणि खाली लेस लावला, आरी वर्क केल्यासारखंच लुक येते. तुम्हीच पहा एकदा हे असं वर्क करून आणि ब्लाऊजला लावून, आणि मला कॉमेंटमध्ये सांगा कसे दिसते.